नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 आजच 9 मार्च 2026 रोजी झालेला हा गणित भाग 2चा पेपर 40 गुणांचा। या ठिकाणी पेपर अत्यंत सोपा होता। अनेकांनी चांगले प्रश्न निश्चितच सोडवलेले असतील, चांगली उत्तरे लिहिली असतील, यात कोणती शंका नसावी। या प्रश्नपत्रिकेतले 3 प्रश्न पूर्ण केलेले आहेत। आपण चौथा प्रश्न सोडवणार आहोत, जो थोडासा काठिण्य पातळीचा असतो, जास्त गुणांसाठी असतो। प्रश्न चौथ्यामध्ये 3 प्रश्न असतात, उपप्रश्न, त्यातले 2 सोडवायचे असतात। प्रत्येकी 4 गुण, 8 गुणांचा प्रश्न आहे। या ठिकाणी उपप्रश्न पहिला आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADE। या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6.3 सेमी, कोन CAB बरोबर 50 अंश, AC बरोबर 5.6 सेमी आणि AB भागिले AD बरोबर 7/5, तर त्रिकोण ADE काढा। या ठिकाणी AB प्रथमचा 6.3 सेंटीमीटर काढलेली आहे, 6.3 सेंटीमीटर AB आहे। A या ठिकाणी 50 मापाचा कोन केलेला आहे, हा 50 अंशाचा कोन केलेला आहे। कोन A हा 50 अंशाचा कोन आहे। AB 6.3 सेंटीमीटर आहे। या ठिकाणी वर्तुळ कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर अंतर घेऊन या ठिकाणी AC काढलेले आहे। त्रिकोण C बिंदू आणि B जोडल्यानंतर त्रिकोण ABC तयार झालेला आहे। A या ठिकाणी विशिष्ट मापाचा कोन करून या ठिकाणी AY हा किरण काढलेला आहे। त्याच्यावरती 7 समान भाग आहेत, A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A7 आणि B जोडलेला आहे। या ठिकाणी A7B हा जो कोन आहे, त्या कोणाला एकरूप कोन A5 जवळ काढायचा आहे। तो काढण्यासाठी वर्तुळ कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन A7 आणि A7B याच्या दोन्ही बाजूवरती विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या आहेत। या खुणा विशिष्ट अंतराने केलेल्या आहेत, त्याच अंतरानं A5 जवळ आपल्याला कोन करायचा आहे। A5 जवळ वर्तुळ कंपासचं टोक ठेवून या ठिकाणी चाप मारलेला आहे। कोन या दोन खुणामधलं अंतर जे किती आहे, ते 2 खुणामधलं अंतर इथून टाकलेला आहे। हा छेदनबिंदू, आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा हा छेदनबिंदू, आणि A5 जोडून पुढं वाढवलेत, तो ABला Dमध्ये छेदतोय। या ठिकाणी D जवळ छेदतोय। कोन ABC हा जो कोन आहे ABC, या कोणाला एकरूप कोन D जवळ काढायचा आहे। त्यासाठी सुद्धा विशिष्ट अंतरानं BC भुजेवरती, त्याच अंतराने AB भुजेवरती खुणा केल्या आहेत आणि त्याच अंतरानं D केंद्र घेऊन हा चाप मारलेला आहे। त्यानंतर या 2 खुणामधलं अंतर किती आहे, ते या 2 खुणामधलं अंतर घेऊन परत इथून AB या भुजेपासून हा कंस जिथं छेदला ABला, तिथून हा चाप मारला आहे छेदनबिंदू आत्ता काढलेल्या कंसाला, तो छेदनबिंदू आणि D जोडून वाढवायचे। तो ACला Eमध्ये छेदतोय आणि मग या ठिकाणी त्रिकोण ABCला समरूप त्रिकोण ADE काढलेला आहे। हा 6.3 सेंटीमीटर, ही या ठिकाणी 5.6 सेंटीमीटर AC आहे। अशी कच्ची पण आकृती काढली जावी, ही कच्ची आकृती मार्गदर्शकाचे काम करते। या पद्धतीनंच ही आकृती काढण्यात आलेली आहे। ओके, त्यातला प्रश्न दुसरा आहे, एका गोलाचे पृष्ठफळ व एका घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे, तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ यांचे गुणोत्तर वर्गमुळात पाय आहे, हे दाखवा। या ठिकाणी गोलाचे पृष्ठफळाचं सूत्र आहे, गोलाचे पृष्ठफळ 4 पाय r वर्ग आणि घनाचे पृष्ठफळ ते 6a वर्ग आहे। A बरोबर घनाची बाजू आहे। ओके, आणि r आहे ती गोलाची त्रिज्या आहे। घनाचे पृष्ठफळ आहे 6a वर्ग। या ठिकाणी म्हटलेलं आहे, एका गोलाचे पृष्ठफळ व एका घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे। म्हणजे या ठिकाणी 4 पाय r वर्ग बरोबर 6a वर्ग आणि मग r वर्ग भागिले a वर्ग,
हे गुणोत्तर आपण घेतलं तर पलीकडे 6 आहे, हा 4 पाय 4 छेद पाय होणार आहे. 6 छेद 4 पाय आर वर्ग भागिले ए वर्ग बरोबर 6 छेद 4 पाय. या ठिकाणी याला 1 म्हणूया. त्यानंतर गोलाचे घनफळ बरोबर 4 छेद 3 पाय आर घन आहे आणि घनाचे घनफळ आहे ए घन बाजूचा घन. ओके, ए घनाची बाजू आहे आपण म्हटलेलं आहे. आणि दोघांचं जे गुणोत्तर आहे गोलाचं घनफळ आणि घनाचे घनफळ यांचं वर्गमूळ 6 वर्गमूळ पाय आहे हे दाखवायचं आहे. गोलाचे घनफळ भागिले घनाचे घनफळ बरोबर 4 छेद 3 पाय आर घन भागिले ए घन. ओके, बरोबर 4 छेद 3 पाय आर घन भागिले ए घन. या ठिकाणी समीकरण 1 मध्ये आर वर्ग भागिले ए वर्गची किंमत 6 छेद 4 पाय आहे. त्याचं रूपांतर करायचं 4 छेद पाय 4 छेद 3 पाय गुणिले आर वर्ग भागिले ए वर्ग आणि यातला राहिलेला आर भागिले ए इथं ठेवायचा. आर भागिले ए आर वर्ग गुणिले आर म्हणजेच आर घन ए वर्ग गुणिले ए म्हणजेच ए घन 4 छेद 3 पाय गुणिले आर वर्ग भागिले ए वर्ग 6 भागिले 4 पाय आहे. ओके, 6 भागिले 4 पाय आर वर्ग भागिले ए वर्ग म्हणजेच 6 छेद 4 पाय गुणिले आर भागिले ए. या ठिकाणी पहा आर वर्ग भागिले ए वर्ग बरोबर 6 छेद 4 पाय इथं आहेत आणि वर्गमूळ काढला आर वर्गाचा आर भागिले ए वर्गाचं ए बरोबर वर्गमूळात 6 भागिले 4चं वर्गमूळ 2 आणि पायचं वर्गमूळात पाय. त्यामुळे आपल्याला आर भागिले एची किंमत ठेवावी लागेल वर्गमूळात 6 याचं वर्गमूळात 6 भागिले 4चं 2 वर्गमूळात पाय 2 वर्गमूळात पाय. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी पहा आपल्याला आवश्यक आहे तेच या ठिकाणी राहतं आहे. ह्या 4ला 4 गेले, ह्या पायला पाय गेले, 3 एके 3 2 6 या 2ला हे 2 गेलं, राहिले काय वर्गमूळात 6 छेद वर्गमूळात पाय. ओके, अशा पद्धतीनं पहा या ठिकाणी 4 छेद 3 पाय गुणिले आर वर्ग भागिले ए वर्ग हा इथला 6 छेद 4 पाय ठेवला आहे. आर भागिले ए वर्गमूळ काढून वर्गमूळात 6 छेद 2 वर्गमूळात पाय. या ठिकाणी 4ला 4 गेले, पायला पाय गेले, 3 2 6 2ला 2 गेले, वर्गमूळात 6 छेद पाय. या ठिकाणी गोलाचे घनफळ म्हणून गोलाच्या घनफळास घनाचे घनफळ बरोबर वर्गमूळात 6 वर्गमूळात पाय. ओके, अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न होता. पहा आपण कसा सोडवला. ओके, या ठिकाणी त्यातला तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये ए डॅश एक्स डॅश बी म्हणजे एक्स हा ए आणि बीच्या दरम्यान आहे, वाय हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. असे आहेत की एक्स वाय समांतर बी सी तसेच रेख एक्स वायमुळे त्रिकोण ए बी सीचे 2 समान क्षेत्रफळात विभाजन होते, तर बी एक्स भागिले ए बीची किंमत काढा. या ठिकाणी हे अशा पद्धतीने आपल्याला आकृती काढता येईल. एक्स वाय समांतर बी सी प्रश्नावरून एक्स वाय समांतर बी सी आणि म्हणून त्रिकोण एक्स वाय व त्रिकोण ए बी सी त्रिकोण एक्स वाय व त्रिकोण ए बी सीमध्ये हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. कोको समरूपता कसोडीनं हा कोण ए एक्स वाय एकरूप कोण ए बी सी आणि कोण ए वाय एक्स एकरूप कोण ए सी बी. या ठिकाणी
हे संगत कोण आहेत आणि म्हणून त्रिकोण AXY समरूप त्रिकोण ABC. ओके. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण AXY भागिले एरिया त्रिकोण ABC या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ, हे जे दोन त्रिकोण समरूप आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते x वर्ग भागिले AB वर्ग. ओके. परंतु या ठिकाणी ह्या समांतर रेषेमुळं XY समांतर BC त्यामुळं AXY या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि चौकोन XY CBचं क्षेत्रफळ समान आहे. एरिया त्रिकोण AXY बरोबर एरिया क्षेत्रफळ आहे XBCY. ओके. अशा पद्धतीनं आणि साहजिकच मग या ठिकाणी एरिया त्रिकोण AXYचं आणि XBCचं क्षेत्रफळ समान असेल तर AXBचं क्षेत्रफळ या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे निम्म आहे. ओके. समजा AXY 4 क्षेत्रफळ असेल तर हे 4च, एकूण ABCचं 8 झालं, म्हणजे AXYचं ABCच्या निम्मच आहे. AXYचे क्षेत्रफळ 1/2 एरिया त्रिकोण ABC. ओके. आणि साहजिकच या ठिकाणी एरिया त्रिकोण म्हणून एरिया त्रिकोण AXY भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/2. ओके. हे पहिलं आणि हे दुसरं, 1 आणि 2ची डावी बाजू सारखीच आहे म्हणून 1 व 2 वरून x वर्ग भागिले AB वर्ग भागिले AX वर्ग भागिले AB वर्ग बरोबर 1/2 म्हणून वर्गमूळ घेतले AX भागिले AB बरोबर 1/2. ओके. व्यस्त क्रिया घेतली AB भागिले AX बरोबर वर्गमुळात 2/1 व्यस्त क्रियेने. ओके. आपल्याला या प्रश्नामध्ये काय हवं आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला BX हवा आहे. हा BX कसा मिळेल तर AB मधून AX वजा झाला पाहिजे, AB मधून AX गेला तर, आणि म्हणून या ठिकाणी वियोग क्रिया करायची आपल्याला. वियोग क्रिया करून AB वजा AX भागिले AX बरोबर वर्गमुळात 2 वजा 1 भागिले छेद तसाच. ओके. AB वजा x अंशातून छेद वजा करायचा, छेद तसा ठेवायचा, अंशातून छेद वजा करायचा, छेद तसा ठेवायचा, छेद तसा ठेवायचा. AB वजा AX, AB मधून AX गेले, BX राहिले. ओके. BX किंवा BX. ओके. या भागात लिहूया BX भागिले AX बरोबर वर्गमुळात 2 वजा 1 भागिले 1. ओके. पुन्हा या ठिकाणी आपल्याला व्यस्त क्रिया करायची आहे. व्यस्त क्रिया करून AX भागिले BX बरोबर 1 भागिले या ठिकाणी वर्गमुळात 2 वजा 1 व्यस्त क्रिया केल्यानंतर आता AX अधिक BX आपल्याला AB पाहिजे. AX अधिक BX करूनच AB मिळणार आहे, जे दाखवायचे त्याच्यामध्ये AB हा भाग आहे. म्हणून या ठिकाणी योग क्रिया करून AX अधिक BX भागिले BX बरोबर 1 भागिले वर्गमुळात 2 वजा BX भागिले AX बरोबर वर्गमुळात 2 वजा 1 भागिले 1 व्यस्त क्रिया करून AX भागिले BX बरोबर 1 भागिले वर्गमुळात 2 वजा 1
परत आपल्याला योग क्रिया करायची, ह्याच्यावरती अंशात छेद मिळवायचा, x अधिक bx छेद तसाच ठेवायचा. बरोबर 1 वर्गमुळात 2 वजा 1 मिळवायचं आणि छेद तसाच ठेवायचा. त्यामुळं ax अधिक bx या आकृतीमध्ये ax अधिक bx ab मिळतोय. पहा ab हा ab मिळाला भागिले bx आहे. इथं 1 वजा 1 गेले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 वजा 1 ab भागिले bx. परंतु आपल्याला bx भागिले ab विचारला म्हणून त्याचा शेवटी व्यस्त घ्यायचा. bx भागिले ab वर्गमुळात 2 वजा 1 भागिले वर्गमुळात 2 अशा पद्धतीनं आपण bx भागिले abची किंमत विचारलेली होती. ती वर्गमुळात 2 वजा 1 भागिले वर्गमुळात 2 आलेली आहे. ओके, अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न. 5वा शेवटचा 3 गुणांचा आहे. 2 दिलेले आहेत, त्यामध्ये एक सोडवायचा आहे. कोणता एक? 3 गुणांचा आहे. दोन्ही सोप्या आहेत. एक PQ ही एक वर्तुळाची जीवा असून कंस PXQ हा विशाल कंस व कंस PYQ हा लघु कंस आहे. कोण POQ हा केंद्रीय कोण आहे? तर पहिल्यांदा दिलेल्या माहितीवरून आकृती काढूया. या ठिकाणी PQ हे एक वर्तुळाची जीवा आहे. PQ वर्तुळाची जीवा काढलेली आहे. PXQ केंद्र ज्या बाजूला आहे, जीवेच्या ज्या बाजूला आहे तो विशाल कंस. PXQ हा विशाल कंस आहे. दुसरा PYQ हा लघु कंस आहे. कोण? POQ O हा केंद्र आहे. या ठिकाणी OP जोडायचे आहे आणि OQ सुद्धा जोडायचे आहे. अशा पद्धतीनं ही आकृती आपण काढलेली आहे. दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. त्यानंतर त्यातला विचारलेला दुसरा प्रश्न, कोण PXQ? कोण PXQ? आता तो जोडायचा आहे. कोण PXQ? QX आणि PX जोडलेले आहेत. कोण PXQ आणि PYQ. कोण PYQ पण तयार करायचा आहे. ओके, आणि मापं माझं त्या PXQ आणि PYQ यांची मापं काढायची आहेत, मोजायचे आहेत आणि त्यांची बेरीज करायची. पाहूया कोण PXQ किती मापाचा आहे. तर कोण PXQ मी या ठिकाणी जो काढलेला कोण आहे तो बरोबर या ठिकाणी पहा. या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60, 65 आणि 2 67 अंशाचा कोण आहे. 67. आणि कोण PYQ पाहूया किती आहे. कोण PYQ या ठिकाणी तो पाहिला असता आपल्या लक्षात येईल. पहा बरोबर तो 110च्या पुढं 3 लहान लहान करते. 110च्या पुढं, त्यामुळं 113 हा कोण 113 आहे. 113 अंशाचा कोण PXQ बरोबर 67 अंश. कोण PYQ बरोबर 113 अंश. आणि म्हणून कोण PXQ बरोबर कोण PYQ बरोबर दोघांची बेरीज 67 अधिक 113 अंश बरोबर 180 अंश. ओके, हा 67 आहे. 67 आणि 113, 7 आणि 3 10, 11 आणि 6 17 आणि 1 18, 180 अंश. आणि कोण POQचं माप मोजायचं आहे. POQचं नंबर 3चा आहे. PXQ आणि PYQचे मापे मोजा, त्यांची बेरीज करा म्हटले, केली, मोजली. POQचं माप काढा आणि PXQ आणि POQ यांच्यामधील संबंध लिहायचा आहे. POQ माप आपण मोजायचं आहे. ते पहा आपण या ठिकाणी हा कोण जो आहे तो हा बरोबर या ठिकाणी 114 अंशाचा आहे.
या ठिकाणी 100, 110, 110च्या पुढं 1, 2, 3, 4 लहान लहान घर आहेत. 114 अंशाचा आहे. ओके. सो सॉरी, मापायला चुकलेलं आहे. परत पाहूया. पहा, तो बरोबर 134 अंशाचा आहे. 120, 130 आणि लहान लहान घरं 4 आहेत. 134 अंशाचा कोण आहे. 134 अंशाचा कोण. त्यामुळं कोण POQ, कोण POQ बरोबर 134 अंश आहे. चुकून मोजला गेला. आणि बरोबर मग PXQ हा जो कोण आहे, कोण PXQ जो हा कोण आहे तो बरोबर याच्या निम्मा आहे. 1/2 कोण POQ. ओके. हा 2 आणि हा 1 व 2 PXQ आणि POQ यांच्यात मधला संबंध 67ची दुप्पट 134, 67 134च्या निमपट आहे. म्हणजे PXQचं माप 1/2 POQ. ओके. अशा पद्धतीनं. त्यातला दुसरा आहे, 2 गरुड जमिनीपासून 10 वर्गमात 3 मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा त्या गरुडाकडे पाहत असताना अनुक्रमे 60 अंश व 30 अंश मापाचे उन्नत कोन तयार होतात. तर त्या 2 गरुडामधील अंतर किती. या ठिकाणी आकृती अतिशय महत्त्वाची आहे. या ठिकाणी A आणि B जवळ गरुड आहेत. A या ठिकाणी आणि B या ठिकाणी गरुड आहेत. आपल्याला या 2 गरुडामधलं अंतर काढायचं आहे. P या ठिकाणी मुलगा आहे. P या ठिकाणचा मुलगा A या गरुडाकडे पाहत असताना 60 अंशाचा कोन होतो. आणि P हा मुलगा, इथला मुलगा B या गरुडाकडे पाहताना 30 अंशाचा कोन होतो. या ठिकाणी ABCD हा आयतच आहे आणि आयताच्या समोरासमोर भुजा आपल्याला समान असतात. AB आणि DC. आपण DC काढल्यानंतर आपण DC म्हणजेच AB 2 गरुडामधलं अंतर या ठिकाणी इथं वर्णन केलं आहे. P येथे मुलगा आहे. तो जमिनीपासून 10 वर्गमात 3 मीटर उंचीवरील गरुडाच्या 2 गरुडाकडे 10 वर्गमात 3 मीटर उंचीवर जमिनीपासून असणाऱ्या 2 गरुडाकडे पाहतो. त्यावेळी A या गरुडाकडे पाहताना 60 अंशचा उन्नत कोन होतो. तर B या गरुडाकडे पाहताना 30 अंशचा उन्नत कोन होतो. ओके. येथे AD बरोबर BC बरोबर 10 वर्गमात 3 आहे. AD आणि BC उंची समानच आहे. ओके. आता त्रिकोण PDA मध्ये tan 60 बरोबर AD भागिले PD. समोरील भुजा AD भागिले PD tan 60 वर्गमात 3 आहे. AD 10 वर्गमात 3 आहे गरुडाची उंची भागिले PD. PD बरोबर 2 निवच वर्गमात 3 गेले. PD बरोबर वर्गमात 10. PD एके PD बरोबर 10. ओके. हे PD वर्गमात 10 मिळालं. त्याच पद्धतीनं त्रिकोण BPC मध्ये tan 30 बरोबर 1/3 वर्गमात 3 BC भागिले PC. tan 30 बरोबर समोरील भुजा BC भागिले PC लगतची भुजा. त्रिकोण BCA मध्ये tan 30 बरोबर BC भागिले PC. या ठिकाणी BC भागिले PC tan 30 1 भागिले वर्गमात 3 बरोबर BC 10 वर्गमात 3 आहे भागिले PC. PC काढताना PC एके PC 10 वर्गमात 3 ला वर्गमात 3 गुणिले 10 वर्गमात 3 गुणिले वर्गमात 3 3 10 गुणिले 3 30. PC 30 आली. ओके. PC 30. आता 2 गरुडामधलं अंतर DC बरोबर AB. आता बघितलं आपण DC बरोबर AB आहे त्याची सम्मुख भुजा. DC कशी काढायची. या ठिकाणी PCतनं PD गेला. PCतनं PD गेले. 30 वजा 10 बरोबर 20 मीटर 2 गरुडामधलं अंतर. ओके. एखादा विद्यार्थी असाही सोडवू शकेल. या ठिकाणी A या ठिकाणी आणि B या ठिकाणी गरुड आहे. ह्या 10 मीटर Pच्या या लंब उंची जी आहे 10 वर्गमात 3 उंचीवर आहे. पलीकडल्या बाजूला एक असेल. इथल्या गरुडाकडे पाहताना 60 अंशाचा कोन होईल. त्रिकोण APD किंवा PDA विचारात घ्यावा लागेल. आणि B या गरुडाकडे या ठिकाणून पाहताना 30 अंशाचा कोन होईल. त्यावेळेला PCB त्रिकोण विचारात घ्यावे लागेल. त्रिकोण CPB मध्ये tan 30 बरोबर या ठिकाणी समोरील भुजा BC भागिले CP म्हणजे या ठिकाणी tan 30 1 भागिले वर्गमात 3 BC 10 वर्गमात 3 आहे छेद PC एके PC तिरकस गुणाकार 10 वर्गमात 3 ला वर्गमात 3 गुणिले 10 तिरकं 30. मग अशी काढला तसं PC 30. आणि या ठिकाणी PDA या त्रिकोणामध्ये
टॅन 60 बरोबर या ठिकाणी AD भागिले PD टॅन 60 वर्गमात 3 आहे आणि AD ही 10 वर्गमात 3 आहे भागिले PD दोन्ही वर्गमात 3 गेले दोन्ही बाजूचं PD बरोबर 10. आता दोन गरुडामधलं अंतर हे 10 हे अंतर आणि या ठिकाणी हे अंतर 30 आहे. ओके, त्यामुळं दोन गरुडामधलं अंतर AB बरोबर CD बरोबर 30 आणि 10 40 लिहिले इथं. दोन गरुडामधलं अंतर AB बरोबर CD आयताच्या सम्मुखभुज आहेत. AB दोन गरुडामधलं अंतर आहे आणि CD समान आहे. त्यामुळं AB बरोबर CD बरोबर PD अधिक PC PD अधिक PC 30 अधिक 10 बरोबर 40 मीटर दोन गरुडामधलं अंतर हेही बरोबर धरावं लागेल. एकाच बाजूला गरुड असताना आणि दोन्ही बाजूला असताना अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. आपल्यासाठीच सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे. तपासून पहा, गुण किती मिळालेले आहेत त्यावरून समजणार आहे. धन्यवाद.